नमो नमः एवरीवन. सुप्रभातम. स्टैंडर्ड 8 संस्कृत संयुक्त संपूर्ण नवमः पाठः विभक्तिमाला पार्ट 2 with भाषा अभ्यासः. If you want to learn Sanskrit in easy way, then subscribe and click the bell icon. Let's do this together. विभक्तिमाला पार्ट 2. श्लोक क्रमांक 5. तैलाद् रक्षेत् जलाद् रक्षेत् रक्षेत् शिथिलबन्धनात् मूर्खहस्तेन दातव्यम् एवं वदति पुस्तकम्. संधि विग्रहः तैलात् रक्षेत्. द्र च्या ठिकाणी संधि विग्रह होईल तैलात् प्लस रक्षेत. जलाद् रक्षेत. जलात् प्लस रक्षेत. अर्थ पाहूया. तैलात रक्षेत. तैल म्हणजे तेल आणि रक्षेत म्हणजेच रक्षण करावे, म्हणजेच तेलापासून रक्षण करावे. प्रोटेक्ट मी फ्रॉम ऑइल. जलात रक्षेत. प्रोटेक्ट मी फ्रॉम वॉटर. पाण्यापासून रक्षण करावे. रक्षेत शिथिल बंधनात. रक्षेत म्हणजे रक्षण करावे. शिथिल बंधनात म्हणजेच सैल बांधणीपासून. प्रोटेक्ट मी फ्रॉम लूज बाइंडिंग. मूर्ख हस्तेन दातव्य. मूर्ख हस्ते म्हणजेच मूर्खांच्या हातात. न दातव्य देऊ नये. should not be given in hand of full. एवं वदति पुस्तकम. एवं वदति पुस्तकम म्हणजेच अशा प्रकारे पुस्तक सांगते. thus says a book. मराठीत आपण भाषांतर बघूया. तेलापासून माझे रक्षण करावे. पाण्यापासून रक्षण करावे. बांधणी सैल होण्यापासून माझे रक्षण करावे. मूर्खांच्या हातात मला देऊ नये असे पुस्तक म्हणते. प्रोटेक्ट मी फ्रॉम ऑइल, वॉटर, लूज बाइंडिंग. आय शुड नॉट बी गिवन इन हँड ऑफ फुल. thus says a book. भाषा अभ्यास. पंचमांत पदाने लिखत. या श्लोकात आलेले पंचमी विभक्ती आपल्याला शोधायचे आहेत. तैलात, जलात, शिथिल बंधनात हे 3 शब्द पंचमी विभक्तीत आहेत. जाल रेखाचित्रम पूरयत. पुस्तक रक्षणम. तुम्हाला हिंट दिलेली आहे मूर्ख हस्तात. सो पुस्तकाचे रक्षण करावे तैलात, जलात आणि शिथिल बंधनात. श्लोक क्रमांक 6. नरस्याभरणं रूपं रूपस्याभरणं गुणः गुणस्याभरणं ज्ञानं ज्ञानस्याभरणं क्षमा. संधि विग्रह. पहिला शब्द आहे नरस्याभरणं. स्या च्या ठिकाणी संधि विग्रह होईल नरस्य प्लस आभरणं. सिमिलर संधि रूपस्याभरणं. रूपस्य प्लस आभरणं. गुणस्याभरणं. गुणस्य प्लस आभरणं. ज्ञानस्याभरणं. ज्ञानस्य प्लस आभरणं. अर्थ ज्ञानस्याभरणं नरस्याभरणं. नर म्हणजेच मनुष्य. आभरणं म्हणजेच अलंकार. सो नरस्याभरणं ऑर्नामेंट ऑफ मॅन. रूपम. रूपम म्हणजेच रूप म्हणजेच ब्युटी, सौंदर्य. म्हणजेच मनुष्याचे अलंकार हे त्याचे रूप आहे. रूपस्याभरणं गुणः. त्या सौंदर्याचे अलंकार हे त्याचे गुण आहे. रूपस्याभरणं ऑर्नामेंट ऑफ ब्युटी. गुणः. गुणः मीन्स क्वालिटी और वर्च्यूज. गुणस्याभरणं ज्ञानम. त्या गुणवत्तेचा अलंकार आहे ज्ञान. म्हणजे त्या व्यक्तीकडे किती गुण आहे आणि त्या गुणापेक्षाही त्याच्याकडे किती ज्ञान आहे हे जास्त महत्वाचे आहे. सो गुणस्याभरणं ऑर्नामेंट ऑफ वर्च्यूज. ज्ञानम मीन्स नॉलेज. ज्ञानस्याभरणं क्षमा. आणि ज्ञानाचा अलंकार क्षमा आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे ज्ञान असेल तर तो किती व्यक्ती तो लोकांना क्षमा करू शकतो का, त्याच्याकडे क्षमा करण्याची क्षमता आहे का,
हे तिथे आपण पाहिले जातो. सो ज्ञानस्याभरणम मीन्स ऑर्नमेंट ऑफ नॉलेज. क्षमा, क्षमा मीन्स द फॉरगिव्हनेस, क्षमा करणे. सो मराठी त्याचं भाषांतर असे होईल, सौंदर्य हा माणसाचा दागिना आहे. गुण हा सौंदर्याचा दागिना आहे. गुणाला ज्ञानाने शोभा येते आणि ज्ञानाला क्षमा शोभून दिसते. इंग्लिशमध्ये त्याचं ट्रान्सलेशन असं होईल, ब्युटी इज द ऑर्नामेंट ऑफ मॅन, व्हर्च्यू इज द ऑर्नामेंट ऑफ ब्युटी, नॉलेज इज द ऑर्नामेंट ऑफ व्हर्च्यूज, फॉरगिव्हनेस इज द ऑर्नामेंट ऑफ नॉलेज. भाषा अभ्यास षष्टांत पदानी लिखत श्लोकात आलेली षष्टी विभक्ती आपण शोधणार आहोत. नरस्य, रूपस्य, गुणस्य, ज्ञानस्य. जालरेखाचित्रं पूरयत. आभरणम म्हणजेच अलंकार. नरस्य, नरस्य अलंकार रूपम, रूपस्य आभरणम गुणः, गुणस्याभरणम ज्ञानम, ज्ञानस्याभरणम क्षमा. सप्तमी श्लोक. व्यसने मित्र परीक्षा, शत्रु परीक्षा रणांगणे भवति, विनये भृत्य परीक्षा, दान परीक्षा च दुर्भिक्षे. या श्लोकामध्ये संधी नाहीये, तर आपण डायरेक्ट अर्थ पाहूया. व्यसने, व्यसन मीन्स संकटात, इन कॅलॅमिटी मित्र परीक्षा, मित्र परीक्षा म्हणजे फ्रेंड इज टेस्टेड, मित्राची परीक्षा ही खरं संकटात केली जाते. शूर परीक्षा, शूर मीन्स ब्रेव्ह मॅन इज टेस्टेड, शूराची परीक्षा ही रणांगणावरती केली जाते. रणांगण म्हणजे युद्धभूमी. ऑन द बॅटलफील्ड. भवती म्हणजेच होते, बिकम्स और इज. विनये, विनये म्हणजेच बाय हिज पोलाइटनेस, विनम्रपणा. भृत्य परीक्षा म्हणजे सेवकाची परीक्षा, सर्वंट इज टेस्टेड बाय विनये और बाय पोलाइटनेस, म्हणजे सेवकाची परीक्षा ही विनम्रताने पडताळून घेतली जाते. दान परीक्षा, चॅरिटी इज टेस्टेड, दान परीक्षा आपण केली जाते कधी, च मीन्स अँड. आणि दुर्भिक्षे, दुर्भिक्षे म्हणजेच दुष्काळामध्ये, इन द टाइम्स फेमाइन. ट्रान्सलेशन असं येईल की संकटात मित्राची परीक्षा होते, रणांगणात शूर माणसाची परीक्षा होते, नम्रतेच्या बाबतीत नोकराची परीक्षा होते आणि दुष्काळात दानाची पारख होते. A friend is tested in calamity, a brave man is tested on the battlefield, a servant is tested by his politeness, charity is tested in times famine. I hope you have understood this. Now let us see the Bhasha Abhyas of Saptami Shlokasya. सप्तमांत पदानी लिखत श्लोकात आलेल्या सप्तमी विभक्ती आपल्याला शोधायच्या आहेत. व्यसने, रणांगणे, विनये आणि शेवटचा शब्द आहे दुर्भिक्षे. स्तंभ पूर्णम कुरुत परीक्षा कस्य कदा. मित्रस्य परीक्षा व्यसने, शूरस्य परीक्षा रणांगणे, भृत्यस्य परीक्षा विनये, दानस्य परीक्षा दुर्भिक्षे. पुढचा श्लोक आपण बघूया. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर, दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोस्तुते. संधि विग्रह. नमस्तुभ्यं, नमः प्लस तुभ्यम, सच्या पुढे त आलाय, स ह्याचा विसर्गामध्ये रूपांतर झालं. नमोस्तु, नमः प्लस तू. आदिदेवः, आदिदेवः ओ सुप्रीम गॉड म्हणजेच आदिदेव, आदिदेवा. नमस्तुभ्यम माझा नमस्कार असो, सल्युटेशन टू यू. प्रसीद मम भास्कर, प्रसीद म्हणजेच बी प्लीज्ड, प्रसन्न हो. मम, मम म्हणजेच माझ्यावर. माय भास्कर, भास्कर मीन्स सन म्हणजे सूर्य.
दिवाकरः मीन्स ओ सन. भास्कर, दिवाकर हे सर्व सूर्याची नावं आहेत. प्रभाकर, ओ नमोस्तु. नमोस्तु मीन्स सॅल्युटेशन. ते म्हणजेच टू यू. ट्रान्सलेशन असं होईल, हे आदिदेवा तुला नमस्कार असो. हे भास्करा प्रसन्न हो. हे भास्करा दिवाकरा तुला नमस्कार असो. हा ऍक्च्युली सूर्यासाठी सूर्याला संबोधन केलेला असा श्लोक आहे, ज्याच्यामध्ये सूर्याला आपण नमस्कार देत सांगतोय. ओ सुप्रीम गॉड, सॅल्युटेशन टू यू. ओ सन, बी प्लीज्ड. O sun, salutation to you. O reservoir of luster, salutation to you. I hope you have understood this. Now let us see the Bhasha Abhyas of Sambodhanam. Shlokasya. संबोधनांत पदानी लिखत. संबोधन विभक्ती आपल्याला शोधायचे आहेत. पहिला शब्द आदिदेव, भास्कर, दिवाकर, प्रभाकर. सूर्य इत्यस्य शब्दस्य कृते अमर पंक्तिं लिखत. भानुर्हंसः सहस्रांशुस्तपनः सविता रविः. शेवटचा श्लोक आहे, ज्यामध्ये राम या शब्दाच्या विभक्ती, प्रत्येक विभक्तीचा पहिला प्रथमा एकवचन, प्रत्येक विभक्तीचं एकवचन रूप आलेलं आहे. बघूया. रामो राजमणी सदा विजयते. रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमू. रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं. रामस्य दासोऽस्म्यहं. रामे चित्तलय सदा भवतु मे. भो राम मामुद्धर. संधि विग्रह. रामो राजमणि. रामः प्लस राजमणिः. रामेण अभिहता. रामेण प्लस अभिहता. रामान्नास्ति. रामात् प्लस न प्लस अस्ति. दास्योऽस्म्यहं. दासः प्लस अस्मि प्लस अहम. मामुद्धर. माम प्लस उद्धर. अर्थ. रामः, इथे राम हा प्रथमा विभक्तीतला शब्द आहे, त्याचा अर्थ आपण म्हणणार राम. इंग्लिश मध्ये रामा. राजमणी ही श्रेष्ठ राजा. द बेस्ट किंग, सदा, नेहमी, ऑलवेज. विजयते म्हणजेच विक्टोरियस, विजय होतो. रामम, येथे राम ह्या जो शब्द आहे तो द्वितीय विभक्तीतला आहे. टू राम म्हणजे रामाला. रमेशम, द हजबंड ऑफ गॉडेस लक्ष्मी म्हणजेच लक्ष्मीचा पती. भजे म्हणजेच आय एम डिवोटेड, मी त्याला शरण जातो. रामेण, बाय राम, रामाने, तृतीय विभक्तीतला शब्द आहे. अभिहता मीन्स वॉज किल्ड, त्याने संपविले किंवा त्याने ठार मारले. निशाचरचमू, an army of demon. निशाचरचमू, राक्षसांचे सैन्य ज्यांनी अभिहता ठार केले. रामाय, पुन्हा इथे चतुर्थी विभक्ती आलेली आहे. टू दॅट रामा. तस्मै नमः, तस्मै म्हणजे टू दॅट रामा, म्हणजे त्या रामाला माझा नमस्कार असो, असा त्याचा अर्थ होतो. नमः मीन्स सॅल्युटेशन. रामात पंचमी विभक्ती आली आहे इथे, फ्रॉम रामा, रामापासून. रामा. परायणम, परायण म्हणजे आश्रयस्थान, बेस्ट रिसॉर्ट. परतरम, अधिक, श्रेष्ठ, ग्रेटर. रामस्य, रामाचा, षष्ठी विभक्ती आली आहे, ऑफ रामा. दासः, अस्मि अहम, मी रामाचा दास आहे. आय एम अ सर्वंट ऑफ राम. रामे चित्तलय, रामे म्हणजे
इन सप्तमी विभक्ती इन रामा, सप्तमी विभक्तीचा शब्द आहे चित्तलयः. चित्तलयः म्हणजे मनाचा लय और एकाग्रता. मर्ज इन रामा और कॉन्सन्ट्रेट. सदा म्हणजे नेहमी, ऑलवेज. भवतु म्हणजेच मे बी. मे म्हणजेच माय, माझे. भो राम, ओ राम, हे राम. माम उद्धार, माझा उद्धार होऊ दे. अपलिफ्ट मी. ट्रान्सलेशन असं होणार, श्रेष्ठ राजा असलेला राम नेहमी विजय होतो. विष्णूचा अवतार असलेल्या रामाला मी भजतो. रामाने राक्षसांच्या सैन्याचा पराभव किंवा नाश केला, त्यास रामाला नमस्कार असो. रामापेक्षा श्रेष्ठ आश्रयस्थान नाही. मी रामाचा दास आहे. रामाच्या ठाई माझ्या मनाचा लय होवो. हे रामा, माझा उद्धार कर. Translation in English: Rama, the best king, is always victorious. I am devoted to Rama, who is the incarnation of Vishnu, the husband of goddess Lakshmi. An army of demons was killed by Rama. Salutation to that Rama. There is no one greater than Rama. He is the best resort. I am a servant of Rama. May my mind be always merged in Rama. O Rama, uplift me. भाषा अभ्यासः. राम इति शब्दस्य का विभक्तिः वाक्ये प्रयुक्ता इति लिखत. राजमणिः रामः सदा विजयते, प्रथमा विभक्ति. अहम रामं भजे, द्वितीया विभक्ति. रामेण निशाचरचमूः अभिहता, तृतीया विभक्ति. रामाय नमः, चतुर्थी विभक्ति. रामात् परतरं परायणं न अस्ति, पंचमी विभक्ति. रामस्य दासः अस्मि, षष्ठी विभक्ति. रामे चित्तलयः सदा रामे भवतु, इथे सप्तमी विभक्ती आहे. हे राम, त्वं माम उद्धार, और किंवा भो राम, त्वं माम उद्धार, संबोधन विभक्ती. सर्व श्लोकांचा सरलार्थम, सर्व श्लोकानां सरलार्थम माध्यम भाषा लिखत. सर्व श्लोकांचा अर्थ तुम्ही माध्यम भाषामध्ये लिहा, अशी एक छोटीशी कृती इथे सांगितलेली आहे. माध्यम भाषा म्हणजे तुमच्या मीडियम लँग्वेज मधून लिहायचे आहे. जर तुम्ही मराठी मीडियमचे असाल तर मराठीत लिहा, इंग्लिश मीडियमचे असाल तर भाषांतर मात्र इंग्लिश मध्ये लिहा. I hope you have understood this. Thanks for watching everyone. धन्यवाद.